माझ्यासोबत सिद्धार्थ आहेत आज इजवीस मधनं. तर मी सिद्धार्थ बघतो इथं काय बॅटरीवाले कॅमेरे आहेत, परत हे अँटेना 4G. तर काय प्रकार आहे आमच्या कस्टमरला जरा सांगा तुम्ही. हा आपला BC2 आहे, BC2 मॉडेल इजवीसचा. ह्याच्यामध्ये 2000 mAh ची बॅटरी आहे. मोशन मध्ये हा साधारणपणे आपल्याला 20 दिवस जातो आणि कंटिन्युअस रेकॉर्डिंग मध्ये हा 3 ते 4 दिवस जातो. ह्याच्यामध्ये 2 वे कम्युनिकेशन होतं आणि हा ॲज अ डॅश कॅमेरा म्हणून पण यूज करतात. आणि आपला हा जो युसेज आहे तो आपला ज्वेलरी स्टोअरमध्ये, स्ट्रॉंग रूममध्ये अशा प्रकारे यूज करू शकतो. आणि ह्याला आपण एक्सटर्नल पॉवर सप्लाय पण देऊन ह्याला चार्ज करू शकतो. मी तुमचा पोर्टफोलिओ बघतोय तो बराचसा रेसिडेन्शियल पर्पजसाठी आहे. तर अजून जरा ब्रीफ करा की कुठले कुठले कॅमेरेज येतात आपल्याकडे. जर आपलं रेसिडेन्शियलसाठी पण होतं, आता आपल्या कमर्शियलमध्ये यूजसाठी पण होत आहे. आता आपला हा लेटेस्ट मॉडेल आलेला आहे HB8 मॉडेल. आता HB8 हा 4G बेस आहे, बॅटरी बेस आहे आणि याला सोलर पॅनल पण आपण कनेक्ट करू शकतो. आणि ह्याच्यामध्ये AOV टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे ऑलवेज ऑन व्हिडिओ. कंटिन्युअस रेकॉर्डिंगमध्ये हा बॅटरी कन्झम्पशन लो करतो आणि फायर परफॉर्मन्स वाढवून देतो. तो आपण यूज करू शकतो, जसं की फार्म आहे, नाहीतर ॲग्रिकल्चर लँड आहे, कन्स्ट्रक्शन साईट्स आहेत, तिथं आपण हा यूज करू शकतो. आता ह्याच्या व्यतिरिक्त आपल्या आता लेटेस्ट मॉडेल जे लॉन्च झालेले आहेत ते POE बेस्ड कॅमेरा पण आलेले आहेत. म्हणजे आपण नुसता कॅमेरा लावायचा आहे, POE केबल टाकायचे, आपण कनेक्ट करायचं आहे आणि एनव्हीआरला आपल्याला दिसून जातो. आपले कॅमेरा NVR हिकविजनच्या NVR या थर्ड पार्टी NVRला कनेक्ट होतो. आपला स्वतःचा पण NVR आहे. आपला NVR हा 4 चॅनल आणि 8 चॅनल असे 2 ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आणि ह्याच्यामध्ये 8 टेराबिट हार्ड डिस्क सपोर्टेड आहे. आणि ह्याला आपण 100 मीटर पर्यंत ह्याची आपली रेंज भेटते कॅमेराची. आता आपण बघू शकतो की कॅमेरा इथं आपण लावलेला आहे H60. हा पण आपला इंडोर मध्ये न्यू मॉडेल आहे. ह्याच्यामध्ये 2 मेगापिक्सल आणि 4 मेगापिक्सल. तुमचे काही ड्युअल लेन्सचे पण कॅमेरे आहेत? हो, ड्युअल लेन्स मध्ये पण आहेत. आता H9C आपण बघू शकतो, हा ड्युअल लेन्स मध्ये आहे. ह्याच्यामध्ये 2 प्रकारचे मॉडेल्स असतात, 3+3 मेगापिक्सल प्लस 3 मेगापिक्सल आणि 5 मेगापिक्सल प्लस 5 मेगापिक्सल. आता जो माझ्या हातामध्ये आहे हा 5 मेगापिक्सलचा आहे. वरचा पॅन टिल्ट आहे, पॅन टिल्ट फिरतो आणि खालचा फिक्स आहे. ह्याच्यामध्ये ड्युअल कम्युनिकेशन, व्हेकल डिटेक्शन, वुमन डिटेक्शन आणि कस्टमाइज झोन आणि कस्टमाइज साऊंड पण ह्याच्यामध्ये घालू शकतो आपण. हा पार्किंग एरियामध्ये या रोड साईडमध्ये जिथं पार्किंग लावतात तिथं पण हा कॅमेरा आपण लावू शकतो. आणि हा वायफाय बेस आहे, 512 GB सपोर्टेड आहे. तर तुम्हाला या नगर एडिशन मध्ये जे तुम्ही आता पार्टिसिपेट केलंय तर तुम्हाला ओव्हरऑल एक्सपिरियन्स कसा वाटला? खूप चांगला वाटला, रिस्पॉन्स पण चांगले भेटले, कस्टमर आले, नवीन प्रोडक्ट्स आपले बघितले आणि हे जे प्लॅटफॉर्म दिले ईशा सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेडने खूप चांगला प्लॅटफॉर्म केलाय. प्रतिसाद खूप चांगला आहे. थँक्यू.